Aristotle to attempt a more scientific basis for classification for है ना. तर एक एक लाईन महत्वाची आहे. सगळ्यात पहिले है ना या ठिकाणी अर्लिएस्ट अर्लिएस्ट म्हणजे फर्स्ट वन, अर्लिएस्ट म्हणजे पायोनियर है ना, अर्लिएस्ट म्हणजे अर्ली वन, अर्लिएस्ट म्हणजे पहिला. तो जो पहिला सायंटिस्ट आहे, खूप साऱ्या सायंटिस्ट नंतर ट्राय केला, पण सगळ्यात पहिल्यांदा यस वेल बिगिन इज हाफ डन म्हणतो आपण है ना. सुरुवात करणं म्हणजे अर्ध काम झालं. तर सगळ्यात पहिले सुरुवात कोणी केलेली आहे, द अर्लिएस्ट क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे, त्या ठिकाणी क्रेडिट गोस टू द फादर ऑफ बायोलॉजी अँड यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, एरिस्टॉटल. तर हे ध्यानात घ्या. जो पहिला फोटो आपला तुम्ही गेट मधून एंटर कराल, पहिला फोटो एरिस्टॉटल आणि फादर ऑफ बायोलॉजी. तर त्याने क्लासिफिकेशन केलं सर्वात पहिले. ही क्लासिफाईड प्लांट्स, त्याने काय केलं या ठिकाणी टू किंगडम सिस्टीम बनवली. बरोबर. ही क्लासिफाईड हिअर वी कॅन से दोन किंगडम मध्ये त्याने क्लासिफाय केलं, एक आहे अॅनिमल, एक आहे प्लांट. प्लांटला त्याने क्लासिफाय केलं. पुढे ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स, मोठे मोठे झाडं. बरोबर. त्याच्यापेक्षा या ठिकाणी मीडियम साईज आणि मग या ठिकाणी सगळ्यात छोटी झाड है ना. तर तीन कॅटेगरी मध्ये त्याने डिवाइड केलं. ऑब्झर्वेशन, मॉर्फोलॉजी, त्यांचं स्ट्रक्चर, एक्सटर्नल है ना. याच्या बेसिसवर प्लांटला त्याने तीन पार्ट मध्ये डिवाइड केलं, ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स. सगळ्यात मोठे मोठे उंच असतील, मोठे मोठे झाड असतील, त्यांना त्याने नाव दिलं ट्री. जे मीडियम साईज असतील त्यांना त्याने नाव दिलं श्रब्स, आणि जे लहान लहान आहे गवत है ना, छोटे छोटे यस, तर त्यांना काय नाव दिलं त्याने हर्ब्स है ना. आणि मग या ठिकाणी अॅनिमल, अॅनिमलला त्याने दोन ग्रुप मध्ये डिवाइड केलं. तर ते दोन ग्रुप कोणते होते, तर यस एक आरबीसी वाले, रेड ब्लड वाले, ज्यांचं ब्लड है ना या ठिकाणी रेड आहे ना, त्यांना लागलं, इंजुरी झाली तर रक्त निघेल लाल रंगाचं. बरोबर. रेड ब्लड वाले. आणि मग असे काही अॅनिमल्स ज्यांचं ब्लड रेड नाहीये. यस, असे पण ऑर्गॅनिझम आहे, असे पण अॅनिमल आहे ज्यांच्यामध्ये ब्लड तर आहे पण ते रेड नाहीये. कॅन यू टेल मी एनी नेम? असे कोणते अॅनिमल ज्यांचं ब्लड रेड नाहीये, माहिती मला? नेम ऑर्गॅनिझम ज्याचं यस या ठिकाणी जे ब्लड आहे ते रेड कलरचं नाहीये, वेगळ्या कलरचं, येलो है ना, किंवा मग ब्लू. हा बोला. व्हेल. व्हेलचा कलर कोणता, ब्लड कोणत्या कलरचा आहे? ब्ल्यू कलरचं. ओके. वेलचं जे ब्लड आहे ब्ल्यू है ना. ऑक्टोपस. यस, दॅट इज द आन्सर. ऑक्टोपस. ऑक्टोपसचं ब्लड कोणत्या कलरचं आहे? ब्लू. व्हेरी गुड. दहावीत झालंय. झालंय. जरा टेक्स्टबुक उघडून बघा, दहावीचं सर अभ्यास निघाला होता. आता करा, काय हरकत नाही. ऑक्टोपस आहे. अजून है ना इन्सेक्ट, कॉकरोच. कॉकरोचला मारून बघा, घाबरायचं नाही. कोणतं? व्हाईट. वेगवेगळ्या कलर, वेगवेगळ्या कॉकरोच असतील, पण जनरली या ठिकाणी आपण बघतोय येलो कलर, येलो पेल येलो कलर ब्लड असेल. तर यस अरिस्टॉटलने काय केलं, लाल फुलवाले और यस है ना डिफरंट कलर्स वाले, असे दोन या ठिकाणी काय केले, कॅटेगराईज केले. मग रेड ब्लड कोणामध्ये आहे, मॅमस आहे, लिझार्ड आहे, बर्ड्स आहे, फिश कॅटेगरी झाली. आणि मग दुसरी कॅटेगरी ज्यांचं ब्लड रेड नाहीये त्यांना पण त्याने सब डिवाइड केलं, हार्ड बॉडी अँड सॉफ्ट बॉडी. हार्ड बॉडी अँड सॉफ्ट बॉडी. हार्ड बॉडी फॉर एक्झाम्पल आपण बघतोय है ना, कॉक्रोच कशामध्ये येईल, इन्सेक्ट, हार्ड बॉडी. आणि सॉफ्ट बॉडी है ना, सॉफ्ट बॉडी कोणामध्ये येईल है ना, तर यस या ठिकाणी त्याला पण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. त्यांच्या अंगावर शेल असेल किंवा शेल नसणार आहे, कवरिंग असेल किंवा नसणार आहे, शेलफिश है ना, शेलवाली शेलफिश. आणि यस ज्यांच्यावर कवरिंग नाही येते कोण आहे, शेलफिश. समजतंय का सर्वांना? यस अंडरस्टँड करा. पहिल्यांदा काय केलं त्याने, दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं सगळ्या ऑर्गॅनिझमला, एक प्लांट आणि एक अॅनिमल. प्लांटला परत तीन पार्ट मध्ये सब डिवाइड केलं, कोणत्या कोणत्या, ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स है ना. सगळ्यात लहान कुठे टाकले त्याने, हर्ब्स मध्ये. मीडियम साईज कुठे टाकले, श्रब्स मध्ये. आणि मोठे मोठे झाडं कुठे टाकले, ट्रीज मध्ये है ना. ग्रुपिंग केलं, ग्रुपिंग. आता अभ्यास करणं सोपं झालं. अॅनिमलला पण त्याने ग्रुप केलं दोन पार्ट मध्ये, एक कोण लाल खूनवाले रेड ब्लड आणि दुसरं नो रेड ब्लड. नो रेड ब्लडला परत दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, हार्ड बॉडी अँड देन सॉफ्ट बॉडी. सॉफ्ट बॉडीला परत दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, शेल आणि नो शेल. नो शेलचं एक्झाम्पल आहे जेलीफिश, शेलचं एक्झाम्पल आहे शेलफिश. समोर आहे तुमच्या की ज्यांचं ब्लड रेड नाहीये, समोर एक्झाम्पल. जेलीफिश आहे, शेलफिश आहे, यांचं ब्लड रेड नाहीये है ना. देन अगेन इन्सेक्ट, इन्सेक्ट मध्ये सांगितलं मी तुम्हाला, कॉक्रोच येलो कलर आहे. बरोबर. यस अगेन या ठिकाणी ज्यांचं रेड ब्लड आहे ते कोण आहे, मॅमल्स, लिझार्ड, बर्ड्स आणि फिश. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी ट्राय कोणी केलं, सगळ्या ऑर्गॅनिझमला स्टडी करण्यासाठी ग्रुपिंग करण्याचा, दॅट इज अरिस्टॉटल. आय थिंक सगळ्यांना क्लिअर झालं. क्लिअर झालं का सगळ्यांना? बोलत चला बडाबट. यस ऑक्टोपस दर्शन करेक्ट आहे, गुड है ना. नीला खून, बरोबर, नीला खून आहे. काय सांगितलं आपण, ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं करण्यात आलं. कोणी, अरिस्टॉटलने. कोणते दोन पार्ट बोला, कोणते दोन पार्ट, प्लांट्स आणि अॅनिमल्स. करेक्ट आहे, प्लांट्स आणि अॅनिमल्स करेक्ट आहे. मग प्लांट्स मध्ये परत तीन पार्ट, कोणते कोणते,
ट्रीज, श्रब्स, हर्ब्स. करेक्ट आहे. ऍनिमलला परत दोन पार्ट, रेड ब्लड वाले आणि नो रेड ब्लड वाले. नो रेड ब्लड वाले परत दोन पार्ट, हार्ड बॉडी अँड सॉफ्ट. सॉफ्ट बॉडी वाले परत दोन पार्ट, शेल आणि नो शेल. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यांचे एक्झाम्पल ध्यानात ठेवा. अशा प्रकारे सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे? दॅट इज अरिस्टॉटल. पण ती सुरुवात होती, परफेक्ट नव्हतं है ना. वेल बिगिनिंग हाफ डन. इट इज प्रपोज बाय लिनियस. आता परत या ठिकाणी त्याला मॉडीफाय केलं. कोणी मॉडीफाय केलं? लिनियसने, कॅरोलस लिनियसने. कॅरोलस लिनियसने काय केलं या ठिकाणी? लिनियसची स्पेलिंग काय? LINEUS, लिनियस है ना. बरोबर. 17व्या शतकामध्ये हेअरस्टाईल आपल्याला माहिती आहे. आता कोणती हेअरस्टाईल जस्ट सारखी है ना. लिनियस, कॅरोलस लिनियस. काय म्हणते ती? काय नाही बरोबर है ना. काय व्हेनिगाल का? व्हेनिगाल. इकडे बघा ना, सायंटिस्टचं नाव ध्यानात ठेवणं, पण ऑब्झर्वेशन. काय पोनीटेल? काय कोणती हेअरस्टाईल आहे? काय म्हणते ती हेअरस्टाईल? नाही. बर, इकडे लक्षात द्या. सो आपण या ठिकाणी बघतोय दिस सिस्टम क्लासिफाय ऑर्गॅनिझम इंटू टू किंगडम. तर लिनियसने पण या ठिकाणी काय केलं? दोन किंगडम, टू किंगडम सिस्टीम बनवली सायंटिफिक वे मध्ये, प्लांट आणि अॅनिमलिया. किंगडम प्लांट आणि किंगडम अॅनिमलिया. बरोबर. आणि मग या ठिकाणी त्याचे ड्रॉबॅक्स समोर. तर ड्रॉबॅक्स काय होते टू किंगडम सिस्टीमचे? सुरुवातीला क्लासिफिकेशन केलं गेलं, टू किंगडम सिस्टीमचं क्लासिफिकेशन केलं गेलं सायंटिफिक वे मध्ये है ना. या ठिकाणी पण त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते. कोणते ड्रॉबॅक्स होते? लाईक प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट म्हणजे कोण? कोण सांगेल? कोण बताएगा प्रोकॅरियोट म्हणजे काय? कोई बताएगा व्हॉट इज प्रोकॅरियोट? एक वर्ड आहे प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. कोण सांगेल डिफरन्स? एक वर्ड आहे प्रोकॅरियोट्स आणि नंतर एक वर्ड आहे युकॅरियोट्स. कोण सांगेल डिफरन्स? मेन डिफरन्स. न्यूक्लियस कोणामध्ये असतो है ना. यस, एक सेल आहे, सपोज बॅक्टेरियाची सेल आहे, पण त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम आहे. त्याच्यामध्ये क्रोमोझोम आहे. हा कोण झाला? युकॅरियोट है ना. यू म्हणजे काय? ट्रू. आणि कॅरिऑन, कॅरिऑन म्हणजे काय? न्यूक्लियस. सो दे आर गोइंग टू पॉजेस ट्रू न्यूक्लियस. ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस आहे, असा न्यूक्लियस आहे ज्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण आहे, तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? युकॅरियोट्स है ना. लिहून घ्यायचे नोट्स तुम्हाला उद्या देतो मी. मीन वाईल यस, आता या ठिकाणी ऑलमोस्ट दोन चॅप्टर है ना कम्प्लीट झालंय. तिसरा चॅप्टर स्टार्ट झालाय है ना. तर डायरेक्टली तुम्हाला भरपूर गोष्टी द्यायच्या. नोट्सचे पुस्तकं आहेत है ना, 5 पुस्तकं भेटतील तुम्हाला. यस, नंतर सॅक भेटेल, वॉटर बॉटल भेटेल है ना. हे सगळं भेटेल, पण पहिले ऍडमिशन तर कन्फर्म करा है ना. ऍडमिशन कन्फर्म करा या वीक मध्ये सर्वांनी. बरोबर. ऍडमिशन कन्फर्म करायचं म्हणजे काय करायचं? दोन गोष्टी करायच्या तुम्हाला. कोणत्या दोन गोष्टी? पहिले तर फॉर्म फॉर्म फिलअप करायचा आहे. तो उद्या तुम्हाला फॉर्म देईल मी. पहिले फॉर्म फिलअप करा सर्वांनी. आणि नंतर काय करायचं आहे? तर फी फी किती आहे? पहिला इन्स्टॉलमेंट है ना. यस, 4K. तर या वीक मध्ये तो सबमिट करा, म्हणजे तुमची ऍडमिशन कम्प्लीट होईल. जसं ऍडमिशन कम्प्लीट होईल नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला है ना यस बुक्स भेटतील, नोट्सचे सॅक भेटेल, नॉवेल्स बायोची, अँड देन अगेन वॉटर बॉटल भेटेल. क्लिअर सर्वांना समजतंय? तर कसं आयडिया देऊन ठेवा है ना. उद्या मी फॉर्म सबमिट करतो आणि या वीक मध्ये फी घेऊन या सर. क्लिअर आहे सर्वांना? बरोबर. काय डाऊट असेल तर आता विचारा. तर आपण या ठिकाणी स्टडी करत होतो प्रो कॅरियोट्स अँड देन यू कॅरियोट्स. सो व्हॉट वी आर टॉकिंग, प्रो कॅरियोट्स आणि यू कॅरियोट बद्दल बोलतोय आपण. आणि एक अशी सेल आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. ऑफ दॅट देअर इज न्यूक्लिओइड आहे डायरेक्टली. न्यूक्लिओइड आहे, तर त्याला आपण काय म्हणतोय? प्रो कॅरियोट. सो देअर इज नो न्यूक्लियस. न्यूक्लियस आहे का त्यांच्याकडे? नाही. तर नोट डाऊन करा नोटबुक मध्ये कुठेतरी, आजच्या डीपीएस मध्ये कुठेतरी या ठिकाणी जिथे जागा असेल तिथे प्रो कॅरियोट आणि यू कॅरियोट हे कमीत कमी 1 करोड वेळा येईल पुढे. आणि मग माहित नसतं, असं व्हायला नको. सो कमीत कमी 1 करोड वेळा येईल. काय येईल? प्रो कॅरियोट हा वर्ड येईल. लिहा प्रो कॅरियोट. प्रो कॅरियोट म्हणजे काय? प्रोकॅरियोट कडून पुढे डॅश करून लिहा नो वेल डेव्हलप न्यूक्लियस. न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप असं लिहा. न्यूक्लियस प्रोकॅरियोटच्या पुढे. न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप. जेव्हा केव्हा मी आता 1 करोड वेळा येईल तर कधी कधी विचारेल प्रोकॅरियोट म्हणजे काय, तर काय सांगाल? प्रोकॅरियोट डॅश करून ही जी लाईन तुम्ही लिहिताय ती सांगायची. न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप. लिहिलं सर्वांनी? प्रोकॅरियोट्स लिहा पटकन. प्रोकॅरियोट्स, प्रोकॅरियोट्स. न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप.
प्रोकॅरियोट बरोबर डॅश करून काय लिहायचं न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप ली पुढे न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप म्हणजे न्यूक्लियस नाहीये त्याच्यामध्ये नॉट वेल डेव्हलप लिहिलं का कोणी लिहिलं पुढे लिहिलं तू हा प्रोकॅरियोट्स नो न्यूक्लियस है ना प्रोकॅरियोट म्हणजे काय न्यूक्लियस इज नॉट डेव्हलप नॉट वेल डेव्हलप लिहिणार रे प्रोकॅरियोट्स न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप नंतर लिहा युकॅरियोट्स नंतर काय लिहा युकॅरियोट्स म्हणजे काय वेल डेव्हलप न्यूक्लियस युकॅरियोट्स डॅश करून लिहायचं वेल डेव्हलप न्यूक्लियस लिहा युकॅरियोट्सच्या पुढे डॅश करून लिहायचं यस काय लिहाल युकॅरियोट्सचा मिनिंग काय युकॅरियोट्सचा मिनिंग यू कॅरियोट्स युकॅरियोट्सचा मिनिंग काय आहे हा न्यूक्लियस इज वेल डेव्हलप आणि ध्यानात ठेवा कमीत कमी 1 करोड वेळा विचारेल समजलं सर्वांना आता प्रोकॅरियोट युकॅरियोटचा डिफरन्स असे बरेच आहे बाकीचे डिफरन्स बघू आपण पुढे पण एक सांगितलं इम्पॉर्टंट डिफरन्स तुम्हाला तर प्रोकॅरियोट्स म्हणजे काय नॉट वेल डेव्हलप लाईक सायनोबॅक्टेरियाला दुसरं नाव असतं ब्ल्यू ग्रीन अल्गे बीजीए बरोबर तर काही बॅक्टेरिया आहे बीजीए ज्यांना आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो अँड युकॅरियोट्स म्हणजे काय वेल डेव्हलप न्यूक्लियस लाईक फंगाय mosses, ferns, gymnosperm, angiosperm. They were included under plants based on the presence of cell wall. तर यस या ठिकाणी कॅरोलस लिनियसने काय केलं होतं की जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे छोटे छोटे ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया आहे तर त्या सगळ्यांना या ठिकाणी कशामध्ये इन्क्लूड केलं होतं प्लांटेमध्ये ऍक्च्युली यस कारण त्यांच्यामध्ये सेल वॉल असते पण मग त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला होता की एकाच किंगडम मध्ये प्रोकॅरियोट आहे एकाच किंगडम मध्ये युकॅरियोट है ना ऍक्च्युली युकॅरियोट मध्ये न्यूक्लियस असतो पण प्रोकॅरियोट मध्ये असतो का नाही त्यांच्यामध्ये डिफरन्सेस आहे पण असे दोन्ही डिफरन्सेस असलेले ऑर्गॅनिझम कशामध्ये इन्क्लूड झाले होते प्लांट्स मध्ये समजतंय बरोबर तर पहिला ड्रॉबॅक होता या ठिकाणी यस कॅरोलस लिनियसने जेव्हा टू किंगडम सिस्टीम बनवली अॅनिमल सगळे अॅनिमल मध्ये होते प्लांट सगळे प्लांट मध्ये होते पण मायक्रोब्स त्याने कुठे टाकले प्लांट मध्ये आणि मग प्लांट मध्ये टाकल्यामुळे प्रॉब्लेम झाला की किंगडम एकच आहे पण त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट पण इन्क्लूड झाले त्याच्यामध्ये युकॅरियोट पण इन्क्लूड झाले आणि दॅट इज द इश्यू है ना दॅट इज अ रॉंग थिंग तर हा एक ड्रॉबॅक होता है ना अँड यस बट दे आर वाईडली डिफर्ड इन देअर अदर फीचर बाकीचे सगळे फीचर त्यांचे वेगळे होते फक्त सेलवॉल त्यांच्यामध्ये असल्यामुळे है ना तर त्यांना या ठिकाणी कशामध्ये इन्क्लूड केलं गेलं होतं प्लांटच्या सेलला पण सेलवॉल असते आणि मग बॅक्टेरियाच्या सेलला पण सेलवॉल असते तर त्याच्यामुळे ते एका एका है ना या ठिकाणी किंगडम मध्ये इन्क्लूड झाले बट हा प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम झाला तर यस आपण यस गुड है ना तर आपण या ठिकाणी बघतोय की ते एकाच किंगडम मध्ये इन्क्लूड झाले सेकंड प्रॉब्लेम इट इन्क्लुडेड युनिसेल्युलर अँड देन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इन सेम ग्रुप हे सगळे प्रोकॅरियोट असतील हे सगळे युकॅरियोट असतील ते कसे आहेत युनिसेल्युलर सिंगल सेल वाले है ना एक वर्ड आहे युनिसेल्युलर युनि म्हणजे काय युनि म्हणजे सिंगल युनिचा मिनिंग काय आहे सिंगल सेल है ना सो यस या ठिकाणी आपण बघतोय सिंगल सेल वाले ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर प्लांट्स कसे आहेत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तर दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम सिंगल सेल वाले असतील किंवा मल्टीसेल्युलर असतील खूप साऱ्या सेल असतील पण ते त्याच किंगडम मध्ये इन्क्लूड झाले तर हा पण एक ड्रॉबॅक है ना एक्झाम्पल क्लॅमिडोमोनास अँड स्पायरोगायरा ते प्लेस अंडर अल्गी बरोबर तर हा एक इश्यू झाला आणि यासाठी डिड नॉट डिफरन्शिएट बिटवीन हेट्रोट्रॉपिक फंगाय अँड ऑटोट्रॉपिक ग्रीन प्लांट आपण काय केलं या ठिकाणी फंगसला टाकलं प्लांट मध्ये पण मग फंगस कसा हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय परजीवी म्हणजे तो स्वतःचं फूड स्वतः बनवेल का नाही पण प्लांट प्लांट कसे आहेत है ना स्वयंपोषी ऑटोट्रॉपिक ते काय करतील स्वतःचं फूड स्वतः बनवतील तर दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम या ठिकाणी काय झाले एका किंगडम मध्ये आले आणि हे 3 प्रॉब्लेम झाले आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी है ना 3 मेजर प्रॉब्लेम तर मग 3 मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 3 नवीन किंगडम बनले आणि आज आपण या ठिकाणी 2 किंगडम सिस्टम नाही बघत तर किती किंगडम सिस्टम बघतो 5 समजतंय का बरोबर बघा परत एकदा या ठिकाणी काय सांगितलं मी परत एकदा अंडरस्टँड करा सो कॅरोलस लिनियस कोण कॅरोलस लिनियस कोण यस कॅरोलस लिनियस फादर ऑफ कशाचा फादर ऑफ काय कॅरोलस लिनियस इट इज फादर ऑफ कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं ना फादर ऑफ टॅक्सोनॉमी
फादर ऑफ टॅक्सोनॉमी कोण आहे? कॅरोलस लिनियस. विसरले? काल सांगितलेलं, आज विसरले तुम्ही? 2 वर्ष विसरायचं नाहीये. तर कॅरोलस लिनियस, पोनीटेल होती त्याला, वेणी घालत होता तो, 17व्या शतकामधला सायंटिस्ट होता. जस्ट सारखी त्याला काय होती है ना, हेअरस्टाईल. पण मग आपण या ठिकाणी बघतोय कॅरोलस लिनियसने काय केलेलं आहे. फादर ऑफ टॅक्सोनॉमी तर आहेच, पण त्याने टू किंगडम सिस्टीम बनवली. किती? टू किंगडम सिस्टीम सायंटिफिकली. टू किंगडम ऑलरेडी या ठिकाणी कोणी बनवली होती? अरिस्टॉटलने, पण ती सायंटिफिक बेसिसवर नव्हती. तर त्याने पण टू किंगडम सिस्टीम बनवली. एक एक किंगडम अॅनिमलिया, अॅनिमल किंगडम, आणि दुसरं कोणतं आहे? प्लांट. पण मग याचे ड्रॉबॅक होते. 3 ड्रॉबॅक झाले. काय ड्रॉबॅक झाले? बोलत चला. पहिला ड्रॉबॅक, प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोट्स बोथ आर इन सेम किंगडम. तर ते किंगडम प्लांटेमध्ये आले. हा इश्यू आहे, हा प्रॉब्लेम आहे, हा सॉल्व्ह करण्यासाठी त्याने 3 किंगडम सिस्टीम बनवली. बरोबर आहे ना? 3 किंगडम सिस्टीम बनवली. जेवढे पण प्रोकॅरियोट येते का वेगळ्या किंगडम मध्ये गेले, आणि मग तिसरा किंगडम बनला. बरोबर. देन अगेन दुसरा प्रॉब्लेम आला. काय प्रॉब्लेम आला? यस, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर दे आर प्लेस इन सेम किंगडम. मग यस प्लांट मधले त्यांनी काय केले? यस जे युनिसेल्युलर आहे त्यांचा वेगळा ग्रुप बनवला, मल्टीसेल्युलरचा वेगळा ग्रुप बनवला, आणि मग या ठिकाणी चौथा किंगडम बनला. अँड देन अगेन या ठिकाणी तिसरा प्रॉब्लेम आला. काय? तर यस ऑटोट्रॉपिक, ऑटोट्रॉपिक प्लांट अँड हेट्रोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक फंगस एकाच किंगडम मध्ये आले, सेम किंगडम मध्ये आले. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पण एक वेगळा किंगडम बनला है ना. बरोबर, किंगडम फंगाय. आणि अशा प्रकारे टोटल 5 किंगडम बनले. आणि हा जे 5 किंगडम बनवण्याचा जो कन्सेप्ट आहे तो कोणी दिलाय आपल्याला? यस, हिअर वी कॅन से. सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही 8वीच्या बुक मध्ये स्टडी केलंय. काय? इट इज प्रपोज बाय R H विटॅकर 1969. तर इयर पण ध्यानात ठेवा आणि सायंटिस्टचं नाव पण ध्यानात ठेवा. टू किंगडम सिस्टीम सायंटिफिकली बेस्ट कोणी दिली होती या ठिकाणी? कॅरोलस लिनियसने. 5 किंगडम सिस्टीम, 5 किंगडम सिस्टीम कोणी दिली या ठिकाणी? आर एच विटाकर. आणि कोणत्या वर्षी? 1900, क्वाईट रिसेंट, 69. 1969. तर 1969 मध्ये, 1969 मध्ये 5 किंगडम सिस्टीम बनली. यस, 1969 मध्ये काय झालं? 5 किंगडम सिस्टीम बनली. आणि 5 किंगडम सिस्टीम दॅट इज R H विटॅकर, रॉबर्ट विटॅकर है ना. रॉबर्ट विटॅकर, R H विटॅकरने ही सिस्टीम बनवली. इट इन्क्लूड, तर याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे? याच्यामध्ये इन्क्लूड होईल यस या ठिकाणी मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, आणि मनी. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होईल? यस आपण बघतोय या ठिकाणी मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांट, अॅनिमलिया. 5 किंगडम. आपल्याला अॅनिमलिया माहिती आहे, त्याच्यामध्ये कोण इन्क्लूड होईल? अॅनिमल्स. प्लांटे माहिती, त्याच्यामध्ये कोण इन्क्लूड होईल? प्लांट्स. पण 3 नवीन किंगडम बनले. फंगाय, फंगामध्ये कोण इन्क्लूड होईल? सगळे फंगस. बरोबर. प्रोटिस्टा, प्रोटिस्टा मध्ये कोण इन्क्लूड होईल? यू कॅरियोट्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. कोण इन्क्लूड होईल? यस, जे बॅक्टेरिया आणि यू कॅरियोट्स आहे, म्हणजे ट्रू न्यूक्लियस वाले. आणि मोनेरा, मोनेरा मध्ये कोण इन्क्लूड होईल? प्रोकॅरियोट्स. समजतंय? तर त्याने काय केलं? सगळे प्रोकॅरियोट सेपरेट केले, त्यांचा किंगडम बनवला, थर्ड किंगडम मोनेरा. नंतर त्याने काय केलं? यस या ठिकाणी युनिसेल्युलर कॅरियोट सेपरेट केले, त्याचा एक किंगडम बनवला. कोणता? प्रोटिस्टा. फंगस, कारण ते हेट्रोट्रॉपिक होते, तर ते एक वेगळ्या किंगडम मध्ये ठेवले, दॅट इज फंगस. आणि मग आपण बघतो या ठिकाणी प्लांट अँड देन अॅनिमलिया. तर असे टोटल 5 किंगडम बनले. आणि हे 5 किंगडम सिस्टीम या ठिकाणी कोणी दिली? R H विटॅकरने. तर नवीन सायंटिस्टचं नाव आहे अरिस्टॉटल, नंतर कॅरोलस लिनियस, आणि कोणता आहे आता या ठिकाणी? R H विटॅकर. 5 किंगडम सिस्टीम. तर तुम्हाला माहित पाहिजे 5 किंगडम सिस्टीम कोणी दिली? R H विटॅकरने. कधी दिली? 1969, 1969. कोणते 5 किंगडम त्याने बनवले? किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा मध्ये कोण येईल? बोलत चला. सगळे प्रोकॅरियोट. किंगडम प्रोटिस्टा कोण येईल? युनिसेल्युलर युकॅरियोट्स. किंगडम फंगस कोण देईल? फंगस है ना. किंगडम फंगायमध्ये, प्लांटेमध्ये प्लांट्स, अॅनिमलियामध्ये. काय डाऊट आहे याच्यामध्ये? बरोबर. तर टोटल या ठिकाणी 5 किंगडम सिस्टीम बनवली, रॉबर्ट विटॅकरने बनवली. आणि आज सुद्धा आपण या ठिकाणी 1970ची 69ची जी सिस्टीम आहे ती 2023-24 मध्ये पण आपण ती स्टडी करू. समजताय का? बरोबर. तुमची जी एक्झाम होईल 2026 मध्ये, त्याच्यामध्ये पण हीच सिस्टीम ऍप्लिकेबल आहे. R H विटॅकरची 5 किंगडम सिस्टीम. सो वी शुड नो की हे 5 किंगडम कोणते? त्यांचे नावं आपल्याला समजले: मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, अॅनिमलिया. बोला सर्वांनी.
पहिला कोणता आहे? मोनेरा. दुसरा कोणता आहे? प्रोडिस्टा. जोरात बोलायचं. तिसरा कोणता आहे? फंगस. चौथा कोणता आहे? प्लांटे. पाचवा कोणता आहे? अॅनिमलिया. कम ऑन टेल मी. यस, मोनेरा. मोनेरा मध्ये कोण इन्क्लूड होईल? प्रोकॅरियोट्स. प्रोटिस्टा मध्ये कोण इन्क्लूड होईल? युनिसेल्युलर युकॅरियोट्स. नंतर फंगाय. फंगस मध्ये कोण इन्क्लूड होईल? किंगडम फंगाय मध्ये फंगस. है ना? एखाद्या फंगसचं नाव माहिती आहे कोणाला? डॅन्ड्रफ होतात त्याने, किंवा मग या ठिकाणी ऑन्कोमायकोसिस है ना, या ठिकाणी डिसीज होतात स्किनचे, नेल्सचे. एखाद्या फंगसचं नाव माहिती आहे? सॅक्रोमायसिस सर्व्हिसी. ऐकलंय सर्वांनी तुम्ही? बरोबर. यस. आपण पुढे बघतोय किंगडम प्लांटे. सगळे प्लांट्स जेवढे आपण आजूबाजू जेवढे पण प्लांट्स बघतो, ज्यांना फुल येतात, फळ येतात, है ना, या ठिकाणी रूट्स आहे, लिप्स आहे. यस, किंगडम प्लांट आहे. आणि मग अॅनिमलिया. आपण कोणत्या किंगडम मध्ये आहे? ह्युमन बिंग कोणत्या किंगडम मध्ये? अॅनिमलिया. किंगडम अॅनिमलिया. 9वी मध्ये झालाय तुम्हाला, प्लांटे पण झालाय 9वी मध्ये. आणि पहिले 3 किंगडम, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, त्या क्लास मध्ये झाले तुम्हाला. कोणत्या क्लास मध्ये झाले पहिले 3 किंगडम? क्लास 8, पहिला चॅप्टर. है ना, 8वीचं पहिलंच पुस्तक उघडून बघा, पहिलं चॅप्टर उघडून बघा. त्या ठिकाणी 3 या ठिकाणी काय दिलंय? किंगडम. आणि सांगितलं रॉबर्ट विटॅकरने किंगडम दिलेत. यस, पहिले मोनेरा आहे, एक पॅरेग्राफ, प्रोटिस्टा एक पॅरेग्राफ, फंगस आहे. सगळं झालंय तुम्हाला. तर तेच इलॅबोरेट करून आपण या ठिकाणी डिस्कस करतो, आणि त्याच्यामुळे ज्याचे बेसिक्स व्यवस्थित आहे, तर यस, त्याचा स्कोर होतो. तर आपण या ठिकाणी बघतोय दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द सेल स्ट्रक्चर. सेलचं स्ट्रक्चर कसं आहे? थॅलस ऑर्गनायझेशन. थॅलस म्हणजे बॉडी. बॉडीचं ऑर्गनायझेशन कसं आहे? मोड ऑफ न्यूट्रिशन, है ना, स्वतः फूड बनवतील का डिपेंडेंट आहे दुसऱ्यावर? रिप्रोडक्शन अँड देन फायलोजेनेटिक रिलेशनशिप, इव्होल्युशनरी पॅटर्न, है ना. तर या सगळ्या बेसवर, है ना, हे सगळे 5 किंगडम आहे. तर आपण आता डिटेलमध्ये एक टेबल दिला एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये, इम्पॉर्टंट. तो टेबल आपण स्टडी करू. तर हे जे किंगडम आपण बनवले, है ना, हे कशाच्या बेसिसवर बनवले? तर 5 बेसिस आहे. यस, गुड दर्शन. सॅक्रोमायसिस सर्व्हिसी 5 या ठिकाणी काय आहे? आपण बघतोय 1 2 3 4 5 5 पॉइंट आहे. पहिला सेल टाईप, दुसरा सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही आहे, तिसरा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, बरोबर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे की नाही, चौथा बॉडी ऑर्गनायझेशन, आणि पाचवा मोड ऑफ न्यूट्रिशन. तर या बेसिसवर आपण या ठिकाणी बघतोय 5 किंगडम बनवले या 5 पॉइंट्सवर. सेल टाईप बघू. मोनेरा. मोनेरा मध्ये सेल टाईप कशी आहे? दॅट इज प्रोकॅरियोट. सगळे प्रोकॅरियोटिक इन्व्हॉल्व. प्रोटिस्टा मध्ये युकॅरियोट, युनिसेल्युलर, युकॅरियोट, युनिसेल्युलर, सगळे युकॅरियोट. फंगस मध्ये आहे ना, युकॅरियोटिक आहेत, बरोबर, पण मल्टी सेल्युलर आहे. युनिसेल्युलर ऍज वेल एज मल्टी सेल्युलर. प्लांट मध्ये कोण आहे या ठिकाणी? मल्टी सेल्युलर. अॅनिमलिया आपण युकॅरियोट आहे. म्हणजे चारही कसे आहेत? युकॅरियोटिक. एकमेव प्रोकॅरियोटिक कोण आहे? मोनेरा. तर हा एक्सेप्शन आहे, म्हणजे हा क्वेश्चन. समजताय का तुम्हाला? 4 कसे आहेत? सगळे युकॅरियोटिक आहे. फक्त प्रोकॅरियोटिक कोणता किंगडम आहे, असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय येईल? यस, या ठिकाणी मोनेरा. नंतर आपण बघतो सेल वॉल. मोनेरा मधले जे प्रोकॅरियोट्स आहेत, बॅक्टेरिया आहे, यांची सेल वॉल कशापासून बनलेली आहे? इट इज नॉन सेल्युलोजिक. सेल्युलोज पासून बनलेली नाही आहे. तर इन्स्टेड ऑफ दॅट इट इज मेड ऑफ पॉलिसॅकराइड अँड देन अमायनो ऍसिड, है ना, कार्बोहायड्रेट अँड देन प्रोटीन, पॉलिसॅकराइड अँड देन अमायनो ऍसिड पासून. यस, आपण या ठिकाणी बघू प्रोटिस्टा. तर जी सेल वॉल आहे सगळ्यांमध्ये नाही आहे, काही जणांमध्ये आहे. फंगाय. फंगायची जी सेल वॉल आहे, तर ती कशापासून बनलेली आहे? कायटिन. कशापासून? कायटिन अँड देन कार्बोहायड्रेट, पॉलिसॅकराइड, बरोबर. तर ती पण या ठिकाणी सेल्युलोजने बनलेली नाही आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी बघतोय प्लांटे. प्लांटेमध्ये मात्र कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज. आणि अॅनिमलिया. अॅनिमलिया मध्ये सेल वॉल काय आहे? अब्सेंट आहे. मग सेल वॉल कोणामध्ये नाही आहे? अॅनिमलिया. कोणामध्ये नाही आहे? अॅनिमलिया अँड सम ऑफ द प्रोटिस्टा. कोणामध्ये नाही आहे? अॅनिमलिया. अॅनिमलियामध्ये नाही आहे आणि सम ऑफ द प्रोटिस्टा. यस, मला सांगा, मोनेरामध्ये सेल वॉल कशाची बनलेली आहे? पॉलिसॅकराइड आणि अमायनो ऍसिड, है ना. फंगाय मध्ये कशापासून बनलेली आहे? कायटिन. मेनली कशापासून बनलेली आहे? कायटिन पासून. कायटिन अँड पॉलिसॅकराइड. प्लांटे मधली सेल वॉल कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज. सेल्युलोज कार्बोहायड्रेट आहे एक प्रकारचा, है ना. आणि मग अॅनिमलियामध्ये तर अब्सेंट. क्लिअर सगळ्यांना? पुढे तिसरा पॉईंट बघू आपण, एनएम, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन फक्त या ठिकाणी अब्सेंट आहे मोनेरामध्ये, कारण ते प्रोकॅरियोट आहे म्हणून. बाकी सगळ्यांमध्ये प्रेझेंट. क्लिअर? 3 पॉईंट झाले, है ना, 3 पॉईंट झाले. पण है ना, सेल टाईप मध्ये आपण काय बघितलं? मोनेरा कसा आहे? प्रोकॅरियोट. बाकी सगळे कसे आहे? युकॅरियोट. नंतर सेलवॉल. सेलवॉल आपण बघितली. यस, मोनेरा मधली सेलवॉल कशी बनेल? पॉलिसॅकराइड आणि अमायनो ऍसिड, है ना. प्रोटिस्टा मध्ये सगळ्यांमध्ये नाही आहे, काही प्रोटिस्टा मध्ये आहे.
देन आपण या ठिकाणी बघितलं फंगाय. फंगाय मध्ये कशापासून बनलेली आहे? कायटिन. कायटिन आणि पॉलिसॅकराइड. प्लांट्स मध्ये कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज. बरोबर. आणि यस अॅनिमल यामध्ये तर सेल वॉल नाहीये. देन आपण बघितलं यस न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन ड्राय थोडा आजचा टॉपिक, पण उद्यापासून मग इंटरेस्टिंग स्टार्ट होईल या चॅप्टर मध्ये. तर आपण या ठिकाणी बघतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे. कोणामध्ये अब्सेंट आहे? नेरन्स मध्ये. आणि बाकी सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे. आता बॉडी ऑर्गनायझेशन तर आपण बघतोय मोनेरा सेल्युलर सिंगल सेल आहे. युकॅरियोट सिंगल सेल आहे सेल्युलर. फंगाय कशी आहे? मल्टी सेल्युलर. आणि मग आपण या ठिकाणी बघतोय फक्त टिश्यू बनलेले आहेत. यस प्लांटेमध्ये ऑर्गन बनलेले आहेत. आणि अॅनिमलियामध्ये आपण बघतोय काय बनलेली आहे? ऑर्गन सिस्टीम. काय बनलेली आहे? ऑर्गन सिस्टीम. है ना? आवाज करतोय का जास्त? येस. सो व्हॉट वी आर टॉकिंग, आपण या ठिकाणी बघतोय परत एकदा बघा बॉडी ऑर्गनायझेशन. सेल्युलर कोण आहे? मोनेरा आणि प्रोटिस्टा. फंगाय कसं आहे? मल्टी सेल्युलर आहे, तर टिश्यू बनलेला आहे लूज टिश्यू. आणि नंतर आपण या ठिकाणी बघितलं प्लांटेमध्ये काय बनलेलं आहे? ऑर्गन. टिश्यू ऑर्गन बनलेले आहेत. आणि अॅनिमलियामध्ये काय बनलेले आहेत? ऑर्गन सिस्टीम. 4 पॉईंट झाले. 4 पॉईंट लक्षात आले. आता एक शेवटचा पॉईंट बघू. पण इथपर्यंत काय डाऊट आहे का? काय क्वेश्चन आहे का कोणाला? पहिल्या 4 पॉईंट मध्ये कोणते कोणते होते? हेडिंग सांगा. पहिला कोणता होता? फर्स्ट हेडिंग सेल टाईप. सेल टाईप मध्ये कोण डिफरंट आहे? पुणेरा. कारण तो कसा आहे? प्रोकॅरियोट. बाकी सगळे कसे आहे? युकॅरियोट. नंतर सेलवॉल मध्ये सगळे डिफरंट है ना. मोनेरा मध्ये कशी सेलवॉल? पॉलिसॅकराइड प्लस अमायनो ऍसिड. यस. नंतर प्रोटिस्टा मध्ये सम, काही मध्ये आहे काही मध्ये नाहीये, सोडून. फंगाय मध्ये सेलवॉल कशापासून बनली आहे? कायटिन. प्लांट मध्ये कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज. अॅनिमलिया मध्ये तर नाहीच आहे. नंतर आपण बघितलं यस थर्ड पॉईंट कोणता होता? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. कोणामध्ये अब्सेंट आहे? प्रोकॅरियोट. बाकी सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे. सिंपल आहे एकदम. नंतर चौथा पॉईंट आपण आताच कंप्लीट केला. कोणता कंप्लीट केला? बॉडी ऑर्गनायझेशन. सेल्युलर ऑर्गनायझेशन कोणामध्ये? मोनेरा आणि प्रोटिस्टा. नंतर मल्टी सेल्युलर टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन कोणामध्ये आहे? फंगस. ऑर्गन कोणामध्ये बनलेले आहे? प्लांट्स. आणि ऑर्गन सिस्टीम कोणामध्ये बनलेले आहे? अॅनिमल्स. समजतं सगळ्यांना? लास्ट पॉइंट आहे, शेवटचा पॉइंट आहे आता. आणि हा टेबल कम्प्लीट होतोय आपला. मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन याच्यावर क्वेश्चन जे वेगळे पॉईंट आहे, डिफरंट पॉईंट आहे, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला एक सांगितलं मी, है ना. प्रोकॅरियोट कोण आहे? मोनेरा. है ना. यस. अब्सेंट. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे कोणामध्ये? मोनेरा. समजतंय का? बरोबर. यस. या ठिकाणी सेल्युलर लेवल कोण आहे? तर मग मोनेरा आणि प्रोटिस्टा. है ना. समजतंय का? आता आपण या ठिकाणी बघतोय मोड ऑफ न्यूट्रिशन. लक्ष दिलं तर समजेल. मोड ऑफ न्यूट्रिशन आपण बघतोय मोनेरा कशी ऑटोट्रॉपिक ऍज वेल ऍज हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी, हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय? परपोषी, दुसऱ्यावर डिपेंड आहे ना. तर यस काही मोनेरा ऑटोट्रॉपिक आहे, फोटोसिंथेसिस करतील किंवा किमोसिंथेसिस करतील आणि एनर्जी ऑप्टेन. बाकीचे आपण बघतो हेट्रोट्रॉपिक आहे, दे आर सॅप्रोफाइड और पॅरासाइट. सॅप्रोफाइड म्हणजे एडिंग डेड अँड डिके, डेड थिंग्स, है ना. दिलेल्या गोष्टींवर जे है ना या ठिकाणी त्यांना इट करतील, बरोबर, तर त्यांना आपण काय म्हणतो? सॅप्रोफाइट. है ना. पॅरासाइट म्हणजे तर या ठिकाणी डिपेंड ऑन हॉस्ट. ते कोणावर डिपेंड असतील? फूड साठी हॉस्टवर. तर दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम आहे, ऑटोट्रॉपिक ऍज वेल ऍज हेट्रोट्रॉपिक. कशामध्ये? मोनेरा. क्लिअर. नंतर प्रोटिस्टा कसे? ऑटोट्रॉपिक आहे हेट्रोट्रॉपिक. पण ऑटोट्रॉपिक मध्ये फक्त काय? फोटोसिंथेटिक आहे. किमोसिंथेटिक आहे का? नाही. नंतर आपण बघतोय फंगस आता ऑटोट्रॉपिक नाही आहे, फक्त आणि फक्त काय? हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक मध्ये सॅप्रोफायटिक अँड देन पॅरासायटिक. सॅप्रोफाइट म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, इटिंग डेड अँड डिके. आणि यस पॅरासाइट म्हणजे डिपेंड ऑन द हॉस्ट. तर फंगस कसे? हेट्रोट्रॉपिक आहे, सॅप्रोफायटिक अँड देन पॅरासायटिक. प्लांटे मात्र फक्त या ठिकाणी काय? ऑटोट्रॉपिक. आणि त्यातल्या त्यात कोण आहे? फोटोसिंथेटिक. है ना. तर सोलार एनर्जी, है ना, सूर्यजंगल के किरण, सोलार एनर्जी, त्याच्यापासून ते एनर्जी घेतील. बरोबर. आणि आपण या ठिकाणी बघतोय यस अॅनिमलिया मात्र कसे आहे? फक्त हेट्रोट्रॉपिक. दॅट इज होलोझोइक पण आहे आणि सॅप्रोफायटिक आहे. होलोझोइक म्हणजे इंजेक्शन करतील, है ना, ईट करतील. आणि सॅप्रोफायटिक म्हणजे डेड अँड डिकेवर जिवंत आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं मोड ऑफ न्यूट्रिशन वर पण, है ना, या ठिकाणी यस आपण कम्प्लीट केलाय. है ना. तर आपण या ठिकाणी बघितले 4 पॉईंट, 5 पॉईंट, आणि मग त्याच्यावर डिपेंड या ठिकाणी 5 किंगडम. लेट अस बिगिन व्हेरी फर्स्ट या ठिकाणी किंगडम मोनेरा. पण इथपर्यंत काय डाऊट आहे? इथपर्यंत काय क्वेश्चन आहे? यू कॅन आस्क. यस. आज आपण चॅप्टर स्टार्ट केला, नवीन चॅप्टर स्टार्ट केला. कोणता? चॅप्टरचं हेडिंग काय? चॅप्टरचं नाव काय आहे? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. चॅप्टरचं नाव काय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. क्लिअर आहे सगळ्यांना? नंतर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण पहिले बघितलं की सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन कोणी केलं? अरिस्टॉटल. अरिस्टॉटलने क्लासिफिकेशन कसं केलं? प्लांट आणि अॅनिमल. प्लांटला बरं 3 पार्ट मध्ये डिवाइड केले. कोणत्या कोणत्या 3 पार्ट मध्ये? ट्रीज,
श्रब्स आणि हर्ब्स. याच्यामध्ये काय डाऊट आहे? मोठे मोठे झाडं असले तर कशात टाकाल? ट्रीज मध्ये. मीडियम साईज आहे तर कशामध्ये? श्रब्स. आणि जर लहान लहान झाडं झुडपं आहे तर ते कशामध्ये टाकणार? क्लिअर आहे. नंतर अॅनिमलला त्याने दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. कोणत्या कोणत्या? रेड ब्लड वाले, विदाउट रेड ब्लड. रेड ब्लड वाले मग सगळे अॅनिमल्स आहेत, दॅट इज ओके. विदाउट रेड ब्लड मध्ये परत त्याने दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. हार्ड बॉडी अँड देन सॉफ्ट बॉडी. आणि सॉफ्ट बॉडीला परत दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, शेल आणि विदाउट शेल, नो शेल. समजतं सर्वांना? नंतर सायंटिफिक वे मध्ये है ना दोन किंगडम कोणी बनवले? कॅरोलस लिनियसने. पण पहिला ड्रॉबॅक होता, प्रोकॅरियोट एका किंगडम मध्ये होते. मग प्रोकॅरियोट काढले त्याने आणि एक सेपरेट बनला, कोणता? किंगडम मोनेरा. कोणी केलं? रॉबर्ट विटॅगरने. जे ड्रॉबॅक होते त्याने सॉल्व्ह केले. पण तरी पण दुसरा ड्रॉबॅक होता अजून पुढे. दुसरा ड्रॉबॅक काय होता? तर युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर कॅरियोट्स मध्ये एकाच किंगडम मध्ये होते प्लांटे. त्याने काय केलं? किंगडम प्लांटे मधून युनिसेल्युलर कॅरियोट्स वेगळे काढले आणि कोणता किंगडम बनला? चौथा किंगडम बनला, दॅट इज प्रोटिस्टा. क्लिअर आहे? पण तरी पण अजून एक प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम होता? तर फंगस हेट्रोट्रॉपिक होते आणि प्लांट ऑटोट्रॉपिक होते. दोन्ही एका किंगडम मध्ये होते. तर त्याने काय केलं? फंगस बाजूला काढल्याने एक नवीन किंगडम बनला. कोणता? किंगडम फंगाय. अशा प्रकारे टोटल 5 किंगडम बनले है ना. पहिले 2 ऑलरेडी बनले होते. 3 प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करता करता नवीन किंगडम बनले. तर असं आपण 5 किंगडमची स्टडी करणार आहे या चॅप्टर मध्ये. तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर हे 5 किंगडम स्टडी करायचे. म्हणजे मोनेरा, नंतर प्रोटिस्ट्रा डिटेल मध्ये. नंतर आपण स्टार्ट करतो आता. काय स्टार्ट करतो? किंगडम मोनेरा है ना. तर पहिला किंगडम, त्याच्यानंतर प्रोटिस्ट्रा, नंतर फंगस, नंतर प्लांट आहे, नंतर अॅनिमल. समजलं तुम्हाला पूर्ण आउटलाईन चॅप्टरची? मग आता आपण एकदा रॉबर्ट विटॅगरने हे जे डिवाइड केले, कोणत्या बेसिसवर केले? 5 बेसिस. कोणते 5 बेसिस होतं? पहिला सेल टाईप, दुसरा सेल वॉल, तिसरा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, चौथा बॉडी ऑर्गनायझेशन आणि लास्ट या ठिकाणी काय होतं? न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन. तर या 5 पॉईंटच्या बेसिसवर 5 किंगडम बनलेले आहेत. आणि यांचे इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर आपण बघितले. कोणते युनिक कॅरेक्टर आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. जर मी तुम्हाला विचारलं त्या टेबलवरून है ना, काय विचारलं क्वेश्चन कसा येईल, एमसीक्यू कसा येईल, तर यस या ठिकाणी है ना प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट कोणता किंगडम आहे? मोनेरा. मोनेरा मध्ये युकॅरियोट एक पण नाही आहे. सगळेच्या सगळे कोणते आहे? प्रोकॅरियोट आहे. युकॅरियोट युनिसेल्युलर कोण आहे? युकॅरियोटिक युनिसेल्युलर कोणता किंगडम? प्रोटिस्टा. प्रोटिस्टा मध्ये सगळेच्या सगळे युकॅरियोट आणि सगळेच्या सगळे कसे आहेत? युनिसेल्युलर, सिंगल सेल वाले. समजतंय का तुम्हाला? है ना. तर यस, प्रोकॅरियोट मध्ये पण सिंगल सेल वाले, युकॅरियोट मध्ये पण सिंगल सेल वाले, पण प्रोकॅरियोट मध्ये कोणते आहेत? विदाउट न्यूक्लियस वाले. आणि युकॅरियोट मध्ये कोणते? विथ न्यूक्लियस वाले. समजतंय का डिफरन्स? बरोबर. नंतर आपण बघितलं यस है ना मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये जर मी तुम्हाला विचारलं है ना, तर फक्त ऑटोट्रॉपिक कोणता किंगडम आहे? प्युअर ऑटो. प्लांट आहे. फक्त फोटोसिंथेटिक आहे. ऑटोट्रॉपिक आहे. आणि प्युअर हेट्रोट्रॉपिक अॅनिमल या. त्याच्यामध्ये होलोझोइक आणि सॅप्रोफाइट. अशा प्रकारचे टेबलवर क्वेश्चन येतील. त्याच्यामुळे हा टेबल व्यवस्थित पाठ करायचा आहे. आजची असाइनमेंट काय सर्वांची? ड्रॉ दॅट पर्टिक्युलर टेबल. समजतं का सर्वांना? हा टेबल ड्रॉ करणे आणि ग्रुपवर शेअर करणे. आणि सायमल्टेनियसली फिल इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट करणे आणि शेअर करणे ग्रुपवर. काय डाऊट आहे कोणाला? जमेल? हा टेबल मी वाटलं तर फोटोग्राफ पाठवून देतो ग्रुपवर. बरोबर. कॉपी करायचा आहे, परत एकदा लिहायचा आहे, म्हणजे समजेल व्यवस्थित. आणि मग आपण स्टार्ट करू. यस, काय स्टार्ट करू? किंगडम मोनेरा. बॅक्टेरिया. आपण बॅक्टेरिया स्टार्ट करू. किंगडम मोनेरा स्टार्ट. मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहेत हे सगळे. आपण नेकेड आईजने बघू शकतो का? नाही. हे सगळे बघण्यासाठी आपल्याला काय लागेल? मायक्रोस्कोप. काय लागणार आहे? मायक्रोस्कोप मध्येच ऑब्झर्व करू शकतो आपण. आपल्याकडे आहे मायक्रोस्कोप, आपण बघू हे बॅक्टेरिया है ना. बरोबर. यस, मी तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी. काय सांगितलंय है ना? जीवनात है ना कधी या ठिकाणी किती प्रॉब्लेम आले, बरोबर, किती भांडणं झाले, किती प्रॉब्लेम आले, कोणी किती चिडलं, तुम्हाला मारलं है ना, संताप केला तुमच्यावर है ना. डोंट फील अलोन. कधी स्वतःला एकटं वाटू नका. यू आर नॉट अलोन. जीवनामध्ये तुम्ही कधीही एकटे नाहीये. समजताय का? कारण तुमच्या सोबत कोण असतं? कोण असतं? कोण असतं? जीवनामध्ये तुम्ही कधी एकटे नाहीये. कधी असं वाटायला लागलं की आज खूप एकटं वाटतंय है ना, मेरा कोई नहीं जालिम दुनिया में है ना, मैं अकेला हो गया. यू आर नॉट अलोन. तुम्ही कधी एकटे आहेत का? नाहीये. आपल्या आजूबाजूला सराउंडिंगला एक दोन नाही, करोडो मायक्रोब्स आहेत. कोण आहे? मायक्रोब्स. यू आर नॉट अलोन. है ना. आयदर दे मे बी द प्रोकॅरियोट, आयदर दे मे बी द यस यूकॅरियोट. काही चांगलं आहे का वाईट आहे? है ना. यस.
है ना. 90% चांगले, 10% कसे खराब आहे. पण एक जरी खराब असला तरी तो पूर्ण जग थांबवू शकतो. हे तुम्ही बघितलंय कोविड मध्ये. समजतंय का. तर हे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे. 90% चांगले. तर मग चांगले कोणते, त्यांचा युज काय आहे ना. त्यांचा युज करून खूप जण करोडपती झाले. बरोबर. त्या मायक्रोब्सचा युज करून त्यांनी काही प्रोडक्ट बनवले, ते प्रोडक्ट सेल केले आणि मग ते करोडपती, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री, अब्जोपती, बिलियनियर, मिलॅनियर काय असतील सगळे झाले. तर हे सगळे मायक्रोब्स बद्दल अंडरस्टँड करा. बरोबर आहे ना. दे आर फ्रेंड्स. 90% चांगले आहे, 10% खराब आहे. आणि जे खराब आहे त्यांना मारणारे फार्मास्युटिकल इंडस्ट्री पण बिलियनियर झाले. डॉक्टर्स, फार्मास्युटिकल इंडस्ट्री है ना, ते पण बिलियनियर झाले. है ना. तर आपण बघतो जवळजवळ 15% डिसीज कसे आहे इन्फेक्शियस. जेवढे पण डिसीज आहे त्यातले 15% डिसीज कसे आहे इन्फेक्शियस. आणि ते कोणामुळे होतात, मायक्रोब्स. तर कोणत्या मायक्रोब्समुळे कोणता डिसीज होईल, तर ते आपण अंडरस्टँड करू. कोणते चांगले, कोणते वाईट. लेट अस बिगिन. आपले जे फ्रेंड्स आहेत, आपल्या ज्या सराउंडिंगला आहे, आपण त्यांना बघू नाही शकत, पण आपल्या अवतीभोवती आहेत. किंगडम मोनेरा, बॅक्टेरिया, वी आर गोइंग टू टॉक अबाउट. है ना. तर तुम्ही यस कधीही है ना लेक्चर मध्ये बसलेले असाल, अभ्यास करत असो नसो, बरोबर, कॉलेजला गेले नाही गेले, व्हॉट एव्हर, बरोबर, तुम्ही अभ्यास करताय नाही करताय, सराउंडिंगला कोण आहे तुमच्या, मायक्रोब्स. बॅक्टेरिया आर मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. पूर्ण पृथ्वीवर सगळ्यात जास्त मोस्ट अबंडंट. एक वर्ड आहे अबंडंट. अबंडंट म्हणजे काय, भरपूर. अबंडंट म्हणजे काय, खूप सारे. अबंडंटचा मिनिंग काय असतो, है ना. या ठिकाणी अबंडंट म्हणजे काय, नॉर्मस. अबंडंट म्हणजे काय, खूप सारे. है ना. या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, बॅक्टेरिया आहे आपल्या सराउंडिंगला. आणि ते सगळे कोण आहे, प्रोकॅरियोट्स. समजतं का. यस, हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन हँडफुल ऑफ सॉइल. है ना. तुम्ही लहानपणी यस या ठिकाणी बाहेरून खेळून आले, है ना, या ठिकाणी तर पॅरेंट्स काय सांगायचे, पहिले हातपाय स्वच्छ धुवा. है ना. कारण यस, हँडफुल ऑफ सॉइल. आपण जर या ठिकाणी एक मुठ्ठी भरून सॉइल घेतली आणि सोडून दिली, पण मग हे ठीक आहे, सॉइल चालल्या गेली, पण आपल्या हातावर कोण असतील, हजारो, है ना, या ठिकाणी हंड्रेड्स ऑफ या ठिकाणी मायक्रोब्स, बॅक्टेरिया असतील. है ना. यस, दे आर ऑल्सो लाईव्ह स्ट्रीम हॅबिटॅट. है ना. जिथे आपण इमॅजिन पण करू शकत नाही की जीवसृष्टी असेल का. आपण सर्व्हाइव्ह नाही होऊ शकणार, कोणीच सर्व्हाइव्ह नाही होऊ शकणार. नो सिंगल प्लांट, नो सिंगल अॅनिमल. पण त्या ठिकाणी सुद्धा हार्श कंडिशन मध्ये कोण सर्व्हाइव्ह होतं, मायक्रोब्स. हॉट स्प्रिंग्स, टेम्परेचर मोर देन 100 डिग्री, 300-400 डिग्री, गरम पाण्याचे झरे, पूर्ण वाफ आहे, तिथे पण कोण प्रेझेंट आहे, है ना, या ठिकाणी. यस, दॅट इज बॅक्टेरिया. कोणते, प्रोकॅरियोट्स. डेझर्ट, स्नो, टेम्परेचर लेस देन 0, तिथे पण कोण आहे, मोनेरा, सॉरी कोण, है ना, आपण या ठिकाणी बघतोय, है ना. यस, मोनेरन्स, बॅक्टेरिया, प्रोकॅरियोट्स. डीप ओशन्स, समुद्राच्या आतमध्ये प्रेशर वाढत जात आहे, कोणी तिथे जिवंत राहू शकत नाही, तिथे सुद्धा कोणताच अॅनिमल नाही आहे, बरोबर, प्लांट नाही आहे, असे काही भाग आहे समुद्राचे, तिथे कोण आहे या ठिकाणी, बॅक्टेरिया. समजतंय. मेनी आर पॅरासाइट. तर खूप सारे बॅक्टेरिया कसे आहेत, पॅरासाइट है ना. दे डिपेंड्स ऑन द हॉस्ट ओनली. बरोबर, हॉस्टवर डिपेंड आहे. आणि हे जे काही बॅक्टेरिया आहे, बेस्ड ऑन देअर शेप, तर 4 पार्ट मध्ये आपण डिवाइड करतो. कोणते कोणते 4 पार्ट आहे, कोकस, बॅसिलस, विब्रियम आणि स्पिरिलियम. है ना. कोकस म्हणजे स्पेरिकल राऊंड शेप, बॅसिलस म्हणजे आयताकृती रॉड शेप, विब्रियम म्हणजे कॉमा शेप, सी शेप, आणि स्पिरिलियम म्हणजे स्प्रिंग शेप, है ना, स्पायरल. बरोबर. तर हे डिटेल मध्ये आपण आता काय करू, उद्याच्या लेक्चर मध्ये किंगडम मोनेरा, है ना, या ठिकाणी अंडरस्टँड करू. उद्याचं एम काय असणार आहे आपल्या लेक्चरचं, वी आर गोइंग टू अंडरस्टँड किंगडम मोनेरा. त्याच्यामध्ये कोणते मायक्रोब्स आहे, बरोबर, है ना, त्यांचे कोणते टाइप्स आहे डिटेल मध्ये, है ना, या ठिकाणी मोनेरन्स, मोनेरन्स वी आर गोइंग टू स्टडी, है ना, त्यांचे बेसिक प्रॉपर्टी, आर्की बॅक्टेरिया म्हणजे काय, यू बॅक्टेरिया म्हणजे काय, आर्की बॅक्टेरियाचे प्रकार, यू बॅक्टेरियाचे प्रकार, है ना, डिटेलमध्ये आपण या ठिकाणी काय करू, कम्प्लीट करू. आणि क्विज पण होईल, आणि इट इज फॉलोड बाय क्विज. तर उद्या क्विज पण होईल. मीन वाईल, है ना, या ठिकाणी आज आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला आहे. ऍक्च्युअल, है ना, या ठिकाणी हार्डली हार्डली किती लेक्चर लागतील, 5 लेक्चर, बरोबर, प्रत्येक किंगडम साठी एक, है ना, हार्डली 5 लेक्चर लागतील, आणि हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल या वीक मध्ये. समजतं सर्वांना. पण मेन वाईल आपण या ठिकाणी बघतोय, यस, है ना, या संडेला जी WWT आहे, तर 2 चॅप्टर